पट्टणकुडी नाईंगलज रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते पार पडला। चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील पट्टणकुडी येथे शासनाकडून मंजूर 2 कोटी निधीतून पट्टणकुडी नाईंगलज रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते पार पडला। यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पंच गॅरंटी योजनांसोबतच रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी योजनांवर अधिक भर दिले असून राज्यात विकास पर्व सुरू आहे। चिकोडी सदलगा मतदारसंघ विकास कामांमध्ये राज्यात आदर्श ठरणार असल्याचे सांगितले। यावेळी युवा नेते विनोद कागे म्हणाले, चिकोडी सदलगा मतदारसंघाच्या व्याप्तीतील पट्टणकुडी जिल्हा पंचायत मतदारसंघात मागील 15 वर्षांपासून आजपर्यंत आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सुमारे 1000 कोटी इतक्या निधीचे विकास कामे राबविली आहेत। या रस्त्यामुळे पट्टणकुडी भागातून तोरणहळ्ळीला मारुती देवस्थानाला जाणाऱ्या भक्तांना मोठी सोय होणार आहे। पट्टणकुडी भागात कोणतीही समस्या असल्यास त्वरितपणे पूर्ण करून देण्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत, असे आमदार व विधान परिषद सदस्य मिळाले हे आम्हा सर्वांचे भाग्य असल्याचे सांगितले। यावेळी पंच गॅरंटी तालुका अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, शिवगौडा पाटील, सुकुमार डिग्रे, अण्णासाहेब नाईक, महादेव कौलापुरे, सचिन पवार, शशी नेसरे, रावसाहेब कमते, कल्लाप्पा नेरली, पोपट शिंगटे, भरमुख होत यांच्यासह पट्टणकुडी, वाळकी, नाईंगलज ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। ಇವತ್ತ ಬೆಳಗಿನಿಂದ ಎಕ್ಸಂಬ ಚಿತ್ತಲವಾಡ ಹಾಗೂ ಪಟ್ಟಣಕುಡಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ 6 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅಸ್ಫಾಲ್ಟಿಂಗ್ ಮತ್ತು ಡಾಂಬರೀಕರಣದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಯಾದನವಾಡಿ ಆಗ್ಬೋದು, ನಾಯಿಂಗ್ಲಜ್ ಆಗ್ಬೋದು ಹಾಗೂ ಪಟ್ಟಣಕುಡಿಯ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಾಗಲಿ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ, ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಸೇರಿ ರೈತರು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಈ ಕಾಮಗಾರಿಗೆ ನಾವು ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು। ಈ 3 ತಿಂಗಳ ಒಳಗಡೆ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಪೂರೈಸಿ ನಾನಾಗಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ನಾಯಕರಾದ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಕೂಡಿ ಈ ಭಾಗದಾಗ ನಮ್ಮ ಜಡ್ಪಿ ಸದಸ್ಯರು ಹೇಳಿದರು, ರೈತರಿಗಾಗಲಿ ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಏನೇನು ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಇವತ್ತು ಕುಡಿ ನೀರು ಇರ್ಬೋದು, ನೇರವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಪೈಪ್ಲೈನ್ ಆಗ್ಬೋದು, ಶಿಕ್ಷಣ ಆಗ್ಬೋದು, ಇವತ್ತು ರೈತರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಪಟ್ಟಣಕುಡಿದಾಗ ಭಾಳ ದಿನ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು, 33 KV ಸಬ್ಸ್ಟೇಷನ್ ಈಗಾಗಲೇ ಇವತ್ತು ಜಾಗದು ಕೂಡ ಅವರು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಬರೋ ಒಂದು 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಅಪ್ರೂವಲ್ ತಗೊಂಡ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಬ್ಸ್ಟೇಷನ್ ಪಟ್ಟಣಕುಡಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ರೆ ಸತತವಾಗಿ ವಾಳ್ಕಿ, ಪಟ್ಟಣಕುಡಿ, ನಾಯಿಂಗ್ಲಜಿ ಗ್ರಾಮಗ ರೈತರಿಗೆ ಸತತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟೇಷನ್ ಆದ್ರೆ ವಿದ್ಯುತ್ ಯಾವತ್ತೂ ಕಡಿಮೆ ಬೀಳಂಗಿಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಾಗ ನಮ್ದು ಪ್ರಕಾಶ ಅನ್ನೋದು ವಿಚಾರ ಐತಿ, ಈ ಭಾಗದಾಗ ಹೈಯೆಸ್ಟ್ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ರೈತರ ಇವತ್ತು ಸುಖದಿಂದ ಮತ್ತು ನೀರದಿಂದ ಇವತ್ತೇನು ವಂಚಿತದರು ಅವ್ರಿಗೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಿಜವಾಗೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಮತ್ತು ನಾನು ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ನಿಂತು ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ। सुमार 2 कोटी रुपयाच्या या उद्घाटन समारंभाला, या सर्व कार्यक्रमाला आमचे वरिष्ठ नेते, कर्नाटक राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय प्रकाशना हुक्केरी यांच्या आशीर्वादाने आणि आमचे लोकप्रिय युवा नेते आणि आमदार गणेशअण्णा हुक्केरी यांच्या प्रयत्नाने आज पट्टणकुडी ग्राम शांतीनगर ते नाईंगलजपर्यंतच्या या 6 किलोमीटरच्या रस्त्या कामासाठी 2 कोटीचं अनुदान मंजूर करून आज या रस्त्याला चालना दिलेली आहे। पट्टणकुडी गावापुरतं मी सांगायचं झालं तर पट्टणकुडी गावामध्ये 2009 ते 10 रोजी 2009 आणि 10 साली प्रकाश हुक्केरींचं या ठिकाणी आमदार म्हणून आगमन झालं। तेव्हापासून ते आजपर्यंतचा विकास कामाचा आढावा बघितला तर म्हणजे आम्ही जे गणना केली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त, आम्ही अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त विकास कामं या गणेशनांच्याकडे आणि प्रकाशनांकडे झालेत। कुठलाही रस्ता राहिला नाही। आज आम्ही काय रोड करावलं, हे केलेल्या रस्त्याला 10 वर्षाने परत त्याची पुनर्बांधणी चालू आहे। म्हणजे एवढी विकास कामं राहिलेत की आम्हाला सांगायला पण त्यांना हे नाही, एवढी विकास कामं म्हणजे पाण्याची व्यवस्था, शेतासाठी पाण्याची व्यवस्था असू दे, जवळजवळ 4 पाणी पुरवठा योजना 500 एकर ओलिताखाली आणलेले आहेत गोरगरीब शेतकऱ्यांचं, आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यामुळे सुटलेला आहे।
आणि रस्ते शेतवड्याला जायला रस्ता नव्हता आमच्या गावामध्ये. ते रस्त्या बांधणीचं काम प्रकाशनाने गणेशनांच्यामुळेच झालेलं आहे. जे काही विकास कामं झाले शेतीचं तेवढेच नव्हे, मुलांच्या शिक्षणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून पण त्यांनी हायस्कूलसाठी 1-2 इमारत, परत प्रायमरी शाळेसाठी पण 4 इमारत, म्हणजे आम्ही किती वेळ सांगत गेलं तर ते विकास कामं सांगायला आम्ही कमी पडू. एवढे विकास कामं यापूर्वी कधीही झाले नव्हते. तेवढे विकास कामं या दोघांच्या प्रयत्नामुळे झालेले आहेत. आणि हे प्रकाशनांची जी धडपड आहे, म्हणजे टेबल टू टेबल काम करून ते बेंगळूरला करतात, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गणेशांना पण टेबल टू टेबल फिरून बेंगळूरमध्ये फक्त विकास कामं कशी आणायची ह्याच मागात त्यांनी असतात. म्हणजे बाकीचं तुम्ही बघितलं तर हाय हॅलोवर जातात सगळेजण, तसं हे नाही. फक्त विकास कामं घेऊन जायचे, गावातले चाडी घेऊन जायचं नाही. अशा प्रकारचं नेतृत्व आम्हाला लाभलंय, हे आमचं नशीब आहे. आणि सदैव असंच प्रकारचं कार्य येणाऱ्या भविष्यात पण त्यांनी करत जाऊ देत. आमचा पण त्यांना पूर्ण पाठिंबा या पुढे. फार हनुमान भक्त आहेत आमच्या गावामध्ये आणि त्यांना हे अनुकूल होणार आहे हा रस्ता. आणि प्रकाशनांच्या आणि गणेशांच्या प्रयत्नातून तिथं विकास कामं ऑलरेडी चालू आहेत. म्हणजे ते मंदिर बांधकाम असं ते सगळं ह्यांच्या प्रयत्नातून चालू आहेत. आणि तिथं 25 किलोचं चांदीचं म्हणजे त्याला मूर्तीला लेप देण्याचं काम ह्या म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातनं अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनकडनं आणि सगळ्या भक्तांच्या वतीनं हे काम चालू आहे. आणि तिथंच शनिदेव मंदिर पण निर्माण व्हायला आहे. आणि हा सहयोग बघा तुम्ही, हनुमान मंदिर इकडं आणि शनिदेव, हे याचं महत्व फार मोठं आहे. आणि ते शनिदेव मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आहे, शनी मंदिर शनी शिंगणापूर. आणि आता आपल्याला इथं शनी प्रत्येकाच्या कुंडलीत शनी असतोय, त्यामुळे शनिदेव इथं आहे, त्यामुळे त्याला पण सगळ्यांना अनुकूल होणार आहे. आणि त्याचा पण विचार म्हणजे प्रत्येकाला ज्या अडीअडचणी असतात त्यांचं पण निवारण त्या ठिकाणी देवा ठिकाणी जाऊन आपलं निवारण व्हावं, ही पण त्याची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून घडत जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.